काय झालं बायको, कसलं टेन्शन आहे? अरे माझ्या मैत्रिणीचा फोन होता, तर ती घर शोधतीये, ते पण पनवेलमध्ये. आणि तुला तर माहिती आहे ना सध्याच्या परिस्थितीत पनवेलमध्ये घर मिळणं किती मुश्किल आहे. त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला टाउनशिपमध्ये पाहिजे, बजेटमध्ये पाहिजे. तिचा बजेट पण खूप कमी आहे. तर आता मला तर काय एवढं माहीत नाही आणि माझ्या ओळखीचं पण कोणी नाही आहे ना, तर आता मी काय सजेस्ट करू तिला? एवढंच ना? तर चल मी तुला घेऊन जातो आता आपल्या एका पनवेलच्या मराठी माणसाच्या विश्वासाच्या आणि हक्काच्या ऑफिसमध्ये, प्रॉपर्टी नेटवर्कमध्ये. प्रॉपर्टी नेटवर्क? हा, प्रॉपर्टी नेटवर्क. नमस्कार मंडळी, तर तुमच्या घराचं स्वप्न होणार आहे साकार, कारण आपण आलेलो आहेत कामोठे सेक्टर 25 मध्ये प्रॉपर्टी नेटवर्क. तिथून त्यांच्या माणसांनी आम्हाला कारने पिकअप केला आणि डायरेक्टली पोहोचवलं जयराम रेसिडेन्सीच्या ऑन साइट लोकेशन. आणि आता गोष्ट करूया तुमच्यासाठी खास असलेल्या जयराम रेसिडेन्सी. हा आहे त्यांचा प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि त्यालाच अटॅच असलेली लक्ष वेधून घेणारी अशी बाल्कनी, स्ट्रॉंग आणि आरसीसी स्ट्रक्चर असलेलं सुंदर स्टील सिंक असलेला स्टायलिश किचन, त्याच्यासोबतच उच्च दर्जाचा बेडरूम आणि लक्ष वेधून घेणारा एकदम सुंदर असा माउंटेन. यांच्या बाथरूमची आणि टॉयलेटची तर बातच वेगळी आहे, कारण याच्यामध्ये आहे अँटी स्किड फ्लोरिंग आणि सीपीव्हीसी प्लंबिंग. प्रोजेक्ट पासून 2 मिनिटांवर आहे स्कूल आणि कॉलेज, बस स्टँड, रिक्षा स्टँड आणि टॅक्सी स्टँड पण, आणि 10 मिनिटाच्या अंतरावर आहे पनवेल रेल्वे स्टेशन आणि 11 मिनिटावर आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ. कनेक्टिव्हिटीचं झालं, मार्केटचं काय? 7 ते 8 मिनिटावरच आहे पनवेल मधील सर्वात मोठा डिमार्ट. आणि भाजीपाल्याचं? 2 मिनिटावरच छोटं मार्केट आहे. इथे तुला रोज ताज्या पालेभाज्या आणि जीवनावश्यक वस्तू मिळणार. वा, सगळं झालं, पण किमतीचं काय? किंमत तर जास्तच असेल ना. आणि लक्षात आहे ना तिला बजेट मध्ये घर पाहिजे, त्याचं काय करायचं? बायको, प्रॉपर्टी नेटवर्क आहे ना, बजेट मध्येच होणार सगळं. कॉल कर तिला लगेच. आता मी माझ्या मैत्रिणीला आता फोन करून सांगते. तू तेवढं प्लीज तिला एक्सप्लेन करशील का? चला, हिचा तर प्रश्न सुटलाय. आता तुमचं काय? तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा आणि व्हिजिट करा आपल्या हक्काच्या आणि मराठी माणसाच्या विश्वासातल्या ऑफिसला, म्हणजेच प्रॉपर्टी नेटवर्कला.